जेणे देवांचा मान गिवसिला, धर्मासी जीर्णोद्धारू केला, सूर्यवंशी उदेला सूर्यजोका. प्रभू श्रीरामांचं चरित्र आपण वाल्मिकी रामायणाच्या आधाराने पाहत आहोत. 1 वर्ष हा अश्वमेध यज्ञाचा घोडा फिरून आला. त्यानंतर ऋष्यशृंगांच्या आधिपत्याखाली या यज्ञाची सुरुवात झाली. इथे एक वर्णन आहे, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की यज्ञाचं जी प्रक्रिया आहे ती शास्त्रशुद्ध आहे. त्याचसोबत तिथे आणलेलं जे साहित्य आहे हे सुद्धा चांगल्या दर्जाचं आहे. आणि असं नाही की ते मिळालं नाही मग दुसरी वस्तू घ्या आणि काम तात्पुरतं चालवून घ्या, असा प्रकार इथे नाही. आपण दुकानामध्ये गेल्यावर त्यांना सांगतो की आम्हाला खारीक द्या, बदाम द्या. तो कशासाठी विचारतो? आपण जर सांगितलं खायला हवेत तर तो चांगल्या प्रतीचे देतो, आणि जर म्हटलं नाही सत्यनारायणाच्या पूजेला हवेत तर मग तो एक भाग वेगळा केलेला असतो. इथे तसं नाही. इथे कर्मसुद्धा चांगल्या दर्जाचं आहे आणि त्याला आणलेली वस्तूसुद्धा चांगल्या दर्जाची आहे. या यज्ञाला मोठमोठे विद्वान असे ब्राह्मण, सगळी शास्त्र ज्यांनी यथास्थित शिकलेली होती. वादविवादामध्ये त्यांना आपला पक्ष जो आहे हा स्थापन करता येत होता. वेदांचं षडंगासहित त्यांना ज्ञान होतं आणि रोज रोज तिथं कुशकुंडिका होत होत्या. सगळ्या कुशाचं आसन तिथं करून सगळी कर्म त्या आधारानं होत होती. असा एकही ब्राह्मण नव्हता जो वेदाचा ज्ञाता नव्हता किंवा ब्रह्मचर्य व्रताचं त्यांनी पालन केलेलं नव्हतं. अशा सगळ्या श्रेष्ठ व्यक्ती या यज्ञामध्ये आल्या होत्या. असा हा यज्ञ पूर्ण झाला आणि त्यावेळी दशरथांनी जी काही सगळी धरती आहे ती धरती ब्राह्मणांना दान दिली. जे वेगवेगळे ब्राह्मण आहेत, वेगवेगळ्या वेदाचे ज्ञाते आहेत, त्यांना त्या त्या प्रकारे त्यांनी दिशांची जमीन दिली. उदाहरणार्थ पूर्व दिशा जी आहे, तो होता आहे त्याला पूर्व दिशा दिली. अध्वर्यू जो आहे याला पश्चिम दिशा दिली. दक्षिण दिशा ब्रह्माला दिली आणि उत्तर दिशा उद्गाताला दशरथांनी दान दिली. कशासाठी? तर दक्षिणैशा विनिर्मिता, की दक्षिणा स्वरूपानं ती धरती त्यांना दान देऊन टाकली. तत्क्षणीच सगळे ब्राह्मण पुन्हा दशरथांकडे येऊन उभे राहिले. आता दशरथांकडे काय होतं तर अंगावरचं एक वस्त्र होतं, यज्ञोपवीत होतं आणि यज्ञाचा संकल्प म्हणून त्यांच्या हातामध्ये काही वस्तू बांधली होती. ती सोडून दशरथांकडे दुसरं काही नव्हतं. ते ब्राह्मण आले आणि त्यांनी विनंती केली की महाराज, ही सगळी पृथ्वी जी आहे ही आपलीच आहे. कारण ब्राह्मणांचं काम आहे की निश्चिंततेनं त्या वेदशास्त्राचं अध्ययन करता यावं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की या पृथ्वीचं रक्षण जे आहे हे तुम्हीच करू शकता. जर हे ब्राह्मण पृथ्वीच्या रक्षणामध्ये लागले तर त्याचं पालन ते करू शकत नाहीत. त्यांना कुठे सेना सांभाळावी लागेल, सैनिकांचे सगळे पगार बघायला लागतील, दुखलं खुपलं बघावं लागेल, घोड्यांचं सगळं बघावं लागेल, गजशाळा अश्वशाळा पाहाव्या लागतील. त्यांना शेतीवरचा कर वसूल करायचं, मग ते कधी शिकणार, कधी शिकवणार? त्यांचा स्वाध्याय सुटेल. निश्चिंत होऊन त्यांना वेदशास्त्राचं अध्ययन करता येणार नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं ह्या पृथ्वीचा सांभाळ जो आहे, रक्षण जे आहे हे आम्ही करू शकत नाही, त्यामुळे ही तुमच्याकडेच ठेवा. मग महाराज दशरथांनी त्यांना गायी दिल्या, काही सोनं दिलं, काही रुपये दिले. आता हे सगळं धन त्या ब्राह्मणाने नेऊन जे ऋष्यशृंग आहेत किंवा वशिष्ठ मुनी आहेत त्यांच्या पुढे त्यांनी ठेवलं आणि सांगितलं की हे वाटण्याची व्यवस्था जी आहे ती आपण करा. आता इथे लक्षात घेण्याचा असा मुद्दा आहे की ब्राह्मणांना दिलेलं धन हे दया म्हणून दिलेलं नसतं, तर ते धर्म म्हणून दिलेलं असतं. गरिबांना दिलेलं धन हे दयेच्या अंतर्गत येतं, मात्र ब्राह्मणांना दान करणं हे धर्माच्या अंतर्गत येतं. याचं कारण असं की वेदाची परंपरा ते कायम ठेवतात. आपल्या पूर्वजांच्या परंपरा ज्या आहेत त्या कायम ठेवतात. धर्माच्या परंपरा आहेत त्या कायम ठेवतात. त्या बदल्यात धर्म टिकवण्याच्या बदल्यात त्यांना जे दिलं जातं हे धर्माचं अंग आहे, दयेचं अंग नाही. आपण या युगामध्ये हे थोडं समजायला आपल्याला अवघड जाईल, परंतु असा विचार करा की एक 10 गायी आहेत आणि आपण त्यांना
धन दिलं त्यांना, त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था व्हावी म्हणून. आणि दुसरीकडे एक विद्वान ब्राह्मण जो आहे याला आपण धन दिलं, तर त्यानं तो अशी परंपरा निर्माण करेल किंवा चालत आलेली परंपरा कायम ठेवेल, ज्याची प्रेरणा घेऊन व्यक्ती, अनेक अशा व्यक्ती तयार होतील की ज्या पुढे गायीनं धन देतील, गायींच्या रक्षणासाठी चारा देतील, त्यांना पिण्यासाठी पाणी देतील, औषध देतील. त्यामुळे अशा व्यक्तींची निर्माण करणारी जी व्यक्ती आहे, तर ती व्यक्ती टिकणं महत्त्वाचं असतं. त्या व्यक्तीचा स्वाध्याय किंवा त्या व्यक्तीची जीविका जी आहे ही व्यवस्थित चालणं महत्त्वाचं असतं. आपणाला माहिती आहे की माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी लिहिलं की आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी ये, की ग्रंथांवर जे उपजीविका करतात. आता असं नाही की प्रिंटरमध्ये टाकलं की ते पुस्तक छापून बाहेर येतं, तसं नाही. पूर्वी घेऊन तो कागद आधी तयार करावा लागायचा, त्या पानावर काहीतरी प्रक्रिया करावी लागायची, विशिष्ट रासायनिक प्रक्रिया, की ते पान खराब होणार नाही. मग ती शाई तयार करायला लागायची, ती पानं बांधणं, जुळवणं किंवा अशा ठिकाणी ठेवणं की जिथे त्याला वाळवी लागणार नाही, त्या पानांवर लिहिलेले अक्षर तशीच राहतील. आणि म्हणून हे सगळं करण्यासाठी एका व्यक्तीचं आयुष्य त्याच्यामध्ये जायचं, ते ग्रंथ निर्मिती आणि त्या ग्रंथांच्या रक्षणाकरता. मग विशेष लोकी, माऊली म्हणतात ते विशेष लोक आहेत, कारण त्या एकामुळे कुणीतरी माऊलींचे ग्रंथ लिहून राखले असतील, त्यामुळे आज आपल्यापर्यंत ते पोहोचले. यासाठी असे लोक महत्त्वाचे असतात जे ही परंपरा कायम ठेवतात. ते कायम ठेवण्यासाठी त्यांचं आयुष्य खर्ची होत असतं, म्हणून त्यांची जीविका जी आहे याचा भार त्या राजानं घेणं महत्त्वाचं असतं. असो, आणि मग याच्यामध्ये अशी एक कथा येते की एक गरीब दरिद्री याचक तिथे आला आणि दशरथांच्या हातामध्ये जी अंगठी होती ती अंगठी काढून त्यांनी त्याला दिली, आणि दशरथांना आनंद झाला की नाही. हा आनंद भोगाचा आनंद नाही, आपल्याकडे किती संपत्ती याच्या अभिमानाचा आनंद नाही, तर हा देण्याचा आनंद आहे, हा निस्पृहतेचा आनंद आहे. योगशास्त्रात ती चर्चा आलेली आहे आणि त्याच्यावर विज्ञान भिक्षूनं सुंदर उत्तर दिलेलं आहे की जीवाचा आनंद कशात आहे आणि ईश्वराचा आनंद कशात आहे. तर जीवाचा आनंद हा भोगण्यामध्ये आहे, खाण्यामध्ये आहे, आणि ईश्वराचा आनंद कशात आहे, तर दुसऱ्यांना देण्यामध्ये, दुसऱ्यांना भरवण्यामध्ये, दुसऱ्यांना खाऊ घालण्यामध्ये ईश्वराचा आनंद आहे. त्यामुळे जर आपल्याला सुद्धा दुसऱ्याला देऊन जर आपल्याला आनंद मिळत असेल तर हा ईश्वरी आनंद आहे, हा निस्पृहतेचा आनंद आहे. आणि इथं वर्णन आलेलं आहे की असा आनंद दशरथ राजांना झाला. आणि मग हे पाहून दशरथाचं दर्शन घेण्यासाठी सगळ्यांनी जमिनीवर वाकून प्रणाम केलेला आहे. धरण्याम पतितस्य च, की बाबा आम्ही अनेक दानशूर पाहिले, उदार पाहिले, पण दशरथांसारखं कोणी पाहिलं नाही. आणि मग दशरथाने ऋष्यशृंगानं हात जोडले आणि सांगितलं की ज्यांनी आमच्या कुलाची वृद्धी होईल असं तुम्ही काहीतरी करा. तेव्हा ऋष्यशृंग ऋषी जे आहेत यांनी तथास्तु म्हटलं की ठीक आहे, तुम्हाला 4 पुत्र होतील. इथे ऋष्यशृंगांना मेधावी असं विशेषण आलेलं आहे. मेधावी म्हणजे काय, की जे आम्ही श्रवण केलेलं आहे त्याची बुद्धीत तत्काळ धारणा झाली पाहिजे. आणि ज्यावेळी दशरथांनी अशी विनंती केली त्यावेळी त्या ऋष्यशृंग ऋषींनी क्षणभरासाठी डोळे मिटले, थोडे अंतर्मुख झाले, त्यांना पुढच्या गोष्टी लगेच कळून आल्या. ते म्हटले आता आपण पुत्रेष्टी यज्ञ करू. पुत्रेष्टी यज्ञ हा अथर्व वेदाच्या अंतर्गत येतो, तर त्या मंत्राने आपण पुत्रेष्टी यज्ञ करू. आता या यज्ञामध्ये सगळे देवता, गंधर्व, सिद्ध, ऋषी हे सगळे होते आणि ब्रह्मदेव सुद्धा होते. आणि तिथे सगळे देवता आले आणि त्या ब्रह्मदेवाला म्हणले की भगवान, त्वत्प्रसादेन रावणो नाम राक्षसः, की तुम्ही हे आमच्यावर ओढवलेलं आहे. कसं ओढवलेलं आहे महाराज, की हा रावण जो आम्हाला त्रास देतोय, शासितुम तम न शक्नोमी, की आम्ही त्याचं शासन करू शकत नाही. याचं कारण काय, तर तुम्ही त्याला वर दिलेला आहे आणि आम्ही तुमच्या वराचा आदर करतो, त्यामुळे आम्ही त्याचं शासन करू शकत नाही आणि तुमच्यामुळे हे दुःख आमच्यावर ओढवलेलं आहे. तिन्ही लोक जे आहेत ते उद्विग्न झालेले आहेत. आणि जो कोणी त्याच्या
अस्तित्वाला, त्याच्या अधिकाराला आव्हान देण्याचा प्रयत्न करतो. त्याला तो दाबून टाकतो. इंद्राला सुद्धा म्हणतो की याला मी वश करीन. ऋषी, यक्ष, गंधर्व, असुर सगळ्यांना त्यांनी आपल्या काबूमध्ये ठेवलेला आहे. ज्यावेळी भरपूर मिळतं माणसाला, सोनं असो, अधिकार असो, पैसा असो, त्यावेळी तो दुसऱ्याच्या धर्मामध्ये अतिक्रमण करायला लागतो. त्यामुळं आता सूर्य घाबरतो की या रावणाला माझी गरमी जर लागली तर हवा जोरात वाहत नाही. समुद्रामध्ये अशा लाटा येत नाहीत की त्या रावणाला काही त्रास व्हावा, त्याच्या नगरीला काही त्रास व्हावा. हंतायम विदितस्तस्य वधोपाये दुरात्मनः. त्याच्या वधाचा आम्हाला काहीतरी उपाय तुम्ही सांगा. आता काय तो वर ब्रह्मदेवाने दिला होता की बाबा गंधर्व, यक्ष, देवता, दानव, राक्षस हे कुणी मला मारू नये असा वर त्या रावणानं मागितला होता आणि ब्रह्मदेवानी तथास्तु म्हटलं होतं. आता ही जी लिस्ट आहे, ही जी यादी आहे, याच्यामध्ये मनुष्याचं नाव नाही. याचं कारण असं, मनुष्य तर रावणाच्या ताकदीपुढे काही टिकावंच लागणार नव्हतं त्यांचं. त्यामुळे रावणानं त्या मनुष्यांचा विचारच केला नाही की मनुष्य मला कशाला मारतील. आणि मग हे छिद्र, एक वीक पॉइंट किंवा ज्याला आपण म्हणू लूप होल, तो ब्रह्मदेवानं सापडला आणि सगळे आनंदित झाले. आता सगळे विष्णूंकडे गेले. आता इथे सगळ्यांना हा प्रश्न पडतो आपल्याला की भगवंत तर त्यांच्या ठिकाणी करुणा आहे, दया आहे, मग ते सगळ्यांना का मदत करत नाहीत? तर त्यांच्याकडे दया आहे ही गोष्ट बरोबर आहे, करुणा आहे ही गोष्ट बरोबर आहे, परंतु तसं त्यांनी दया करायची असती तर मग सगळ्यांचाच उद्धार करावा लागला असता. त्यामुळे काहीतरी मर्यादा पाहिजे, काहीतरी मर्यादा आखली पाहिजे की बाबा यांनी पाप केलं तर हा नरकात जाईल आणि पुण्य केलं तर स्वर्गात जाईल. अशी काहीतरी मर्यादा ईश्वरापुढे पाहिजेच. नाहीतर करुणा आणि दयामुळे तर सगळ्यांचाच उद्धार होईल आणि त्यांनी व्यवस्था व्यवस्थित चालणार नाही. त्यामुळे म्हणतात रक्षापेक्षाम अपेक्षते, की ती अपेक्षा आहे की तुम्ही त्याला हाक मारली पाहिजे, त्याला आळवलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी, त्यांची करुणा दया एवढी अपार आहे की एखादा वाईट करेल तर ते कशाला त्याला थांबवतील. कारण तो कुठेही गेला आणि त्याने हाक मारली तरी त्याला सुधारण्याची शक्ती ही भगवंतामध्ये आहेच, याविषयी काही प्रश्न नाही. त्याला ज्यावेळी बुद्धी होईल, त्याच्या अंतःकरणात पालट होईल, त्यावेळी त्याला नरकातून सुद्धा उचलून आणण्याची ताकद भगवंतांकडे आहे. म्हणून भगवंत शांत असतात की करा, तुमच्या कर्मानं जे काही तुम्ही चांगलं करताय किंवा वाईट करताय. ज्यावेळी तुमची बुद्धी जागेवर येईल, तुम्ही त्याला हाक माराल, कळवळ्यानं हाक माराल, तळमळीनं हाक माराल, त्यावेळी तुम्ही जिथे कुठे असाल त्यावेळी त्याची करुणा, त्याची दया तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. जोवर आपण जीव म्हणून इच्छा करत नाही, अपेक्षा करत नाही की भगवंतानी यावं, मला मदत करावी, तोवर भगवंत काही करत नाहीत. एक साक्षी म्हणून बघत राहतात की तुम्ही काय करताय. त्या नक्र गजेंद्राची गोष्ट आपण ऐकली असेल. तो तर आहे पशु, हत्ती तो पशु आहे, मात्र त्याचं सुद्धा अंतःकरणात पालट झाला आणि त्यांनी भगवंतांना हाक मारली, त्यावेळी भगवंत आले, त्याचं रक्षण करायला आले. तर हे अशा गोष्टी आहेत, जोपर्यंत आपण व्याकुळ होत नाही, अंतःकरणापासून भगवंताला हाक मारत नाही, तळमळत नाही, तोपर्यंत भगवंत सुद्धा साक्षी भावानं आपल्याकडे पाहत असतो. म्हणजे तो सर्वांतर्यामी आहे, सगळ्यांच्या अंतरात राहत असतो. त्यामुळे तिथून तो केवळ दृष्टा जो आहे त्याची भूमिका बजावत असतो. आणि मग हाक मारल्यावर धावत काय तो महाराज, कारण त्याला अपेक्षा असते मला कोणीतरी हाक मारावी. सांगतात स एकाकी न रमते, निळबाराय म्हणतात एकले न खंठेची म्हणून या